आपली ही मुलगी स्वावलंबी आत्मनिर्भर बनावी हा विश्वास जर प्रत्येक पालकांनी आपल्या मुलींवर दाखवला तर मुली नक्कीच गगन भरारी घेऊ शकतात। हाच विश्वास इंदापूर तालुक्यातील एका शेतकरी बापाने आपल्या मुलीवर दाखवला आणि तीच मुलगी आज देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर बनली आहे, जी आज देशभरातील युवतींसाठी आयडॉल ठरली आहे। स्वप्नांना जर प्रयत्नांची जोड असेल तर ती नक्कीच पूर्ण होतात, याचा प्रत्यय सिमरन ब्रह्मदेव थोरात हिच्या गरुड भरारीतून येत आहे। शेतकरी कुटुंबातील सिमरनने देशातील पहिली जहाजावरील महिला डेक ऑफिसर होण्याचा मान मिळवला आहे। वडापूर तालुका इंदापूर येथील एका सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात सिमरनचा जन्म झाला। त्यांचे 12वी पर्यंतचे शिक्षण इंदापूर येथील श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये झाले। 12वी नंतर प्रवेश परीक्षा देऊन पुण्यातील महाराष्ट्र अकॅडमी नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंगमध्ये म्हणजे MANTE मध्ये 2016ला प्रवेश घेतला आणि 2019 मध्ये त्यांची कॉलेजमधूनच वॅक्युव्हर येथील कॅनडा शिप्स अँड शिप मॅनेजमेंट या कंपनीमध्ये त्यांची निवड झाली। त्यांनी BSc नॉटिकल सायन्स ही पदवी घेतली आहे। या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या, मात्र भारतातून सिमरन ही पहिली मुलगीच असल्याने हा इतिहास घडला आहे। त्यांच्या या यशस्वी कामगिरीनंतर अनेक भारतीय मुलींचीही निवड झाली आहे। त्यांनी 2019 मध्येच जहाज ट्रेनी म्हणून सुरुवात केली। त्यानंतर त्यांनी पुढील परीक्षा देऊन लायसन्सही मिळवले। पुढे त्यांची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून शिप्सनमध्ये निवड झाली। सिमरन यांनी आतापर्यंत 20हून अधिक देशांमध्ये प्रवास करून आपल्या कामाची छाप सोडली आहे। त्या आजवरच्या आपल्या यशाचे श्रेय आई वडील आणि भाऊ शुभम यांना देत आहेत, कारण त्यांनी आतापर्यंत सिमरनच्या स्वप्नाची पूर्तता होण्यासाठी आपल्या जीवाचे रान केलं होतं। शिवाय कुटुंबाने त्यांच्या शिक्षणासाठी 3 एकर जमीन सुद्धा विकली होती। सिमरन आणि त्यांचा भाऊ शुभम हे दोघेही भावंड मर्चंट नेव्हीमध्ये ऑफिसर आहेत। शेतीचा विचार न करता वेळ प्रसंगी तीही विकून वडिलांनी आपल्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही। मला वाटतं सिमरनच्या वडिलांप्रमाणे प्रत्येक पालकांनी मुलगा मुलगी भेदविरहित वातावरणात त्यांच्या स्वप्नाकडील वाटचालीमध्ये त्यांची साथ द्यायला हवी। त्याचबरोबर सिमरन यांच्या पुढील वाटचालीसाठीही खूप खूप शुभेच्छा। आशा करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, कारण तुमच्या एका लाईकमुळे मला असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी ऊर्जा मिळत असते। त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनललाही सबस्क्राईब करा।